तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकारण बहुत्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। कुंद कुंद बालक आपल्या पित्याला सांगतायत की कर्मांचे उदय तर संसारी जीवाला पण आहेत आणि धर्म करणाऱ्या जीवाला पण आहेत. मग त्या कर्मांना घाबरून कुठं लपून बसायचं मामा? कर्मांचा उदय येऊ नये म्हणून कुठं जायचं? कुठं नाही. मग म्हणजे कुठेही गेलं तरी कर्म सुटणार नाही. जसं सांगितलं की एका मनुष्याला तीव्र असा त्याचा उदय चालू होता. काय ना काय त्याला परेशानी यायची, त्या बिझनेसमध्ये लॉस व्हायचं, असं करत करत त्याचं खूप कर्जामध्ये डुबला होता तो. आणि मग त्यातनं बाहेर पडायचं काय मार्ग मिळेना म्हटल्यावर त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला, विचार केला. आणि निघाला करायला तर कोणीतरी असे साधू तपस्वी भेटले आणि त्यांनी विचारलं काय झालं. असं तो वर कड्यावर उभारला होता, असं उडी मारणार. त्यावेळेस त्यांनी आपल्या येऊन सहजासहजी काय रे इथं काय करतोय असं. तर त्यांनी विचारलं काय झालं, काय करतोय. मग त्यांनी सांगितलं की म्हटलं काय अर्थ नाही म्हटलं जीवनामध्ये, इतकं कर्ज झालं की ते उगीच माझ्याकडे येऊन सगळे मला त्रास देत आहेत आणि मी त्यातनं बाहेर पण पडू शकत नाही. त्यामुळं मला आता काय करायचं आहे, जगायची इच्छा नाही आहे. आणि इतकं दुःख भोगावं लागत आहे की आता मला तसलं दुःख भोगायची पण इच्छा नाही आहे. आणि असं म्हटल्यावर ते साधूंनी त्याला त्याच्या भाषेत समजवलं. सांग कसं समजवणार त्याला. असं कोणी जर कर्माच्या उदयापासून पळू लागलं तर त्याला कसं समजवायचं मामा? मग कसं समजवायचं? म्हणले असं कुठलंही ठिकाण नाही आहे 3 लोकांमध्ये जिथं तुला ते कर्म सोडतील. म्हणजे तू लपून बसशील त्या कर्मापासून दूर जाऊन, तर असं कुठलंही स्थान नाही आहे. म्हणून त्यापासून तू पळून उपयोग नाही आहे. तू आज या संयोगापासून पळतोयस, तिथं कर्म तर तुझ्या जवळ आहे. ते कर्म फिटण्यासाठी हे मिळालेले निमित्त आहेत. या निमित्तात नाही फिटले तर नरकात जाऊन भयंकर निमित्तात फिटतील. म्हणजे तुला काय करायचं आहे मग? ते जर कर्म फेडायचे असतील तर हे कमी उदय म्हण, पण तू तीव्र उदयामध्ये जाऊन पडणार. म्हणून म्हणतात की आणि थोड्या काळात हितले नष्ट होऊन जातील, पण तिथं सागरांच्या आयुष्यापर्यंत तुला हजारो वर्षांपर्यंत तेच दुःख भोगावं लागणार. म्हणजे तुम्ही काय केलं, स्वतःहून आपल्या कर्मांची स्थिती वाढवली आणि स्वतःहून दुःख वाढवलं. म्हणून सांगितलं की कुठलेही कर्मांचे उदय असं क्षेत्र बदललं म्हणून, शरीर बदललं म्हणून, संयोग बदलला म्हणून सुटत नाहीत, फिटत नाहीत. आहेत तर ते माझ्याजवळ आहेत. त्या घरात नाही आहेत कर्म, त्या पर्यायात नाही आहेत, त्या मनुष्य पर्यायात. म्हणून कुठल्याही पर्यायात गेला तरी जीवाबरोबर ते आहे. त्यामुळे ते जीवालाच फेडावे लागणार. आणि कर्माला त्रास नाही आहे, जीवाला त्रास आहे. म्हणजे जीव त्यामध्ये दुःख भोगतो आणि त्याचं फळ भोगतो आणि दुःखी होतो. म्हणून सांगतायत की कर्म नष्ट करण्यासाठी किंवा कर्मापाचा उदय चुकवण्यासाठी म्हणून घरात बसायला पाहिजे असं बरोबर नाही. मला सांग की कुंद कुंद बालक हे उत्तर देत आहेत त्यांना की जे कर्म ज्ञानावरण वेदनीय वगैरे अंतराय कर्म हे सगळे दुःख देत आहेत, तर तू जाऊ नको असं पिता सांगतायत. तू दीक्षा घेऊ नकोस, ते कर्म तुला दुःख देतील, म्हणून तू घरात राहा. तरी पण बालक निघालेत काय दीक्षा घ्यायला. मला सांग त्यांच्या पित्याच्या कुठल्या कर्मांचा उदय? कळलं का प्रश्न काय म्हणायचा मला? हां, मग काय कुठल्या कर्मांचा उदय? हां, बरोबर आहे की मोहाचा उदय आहे, अंतराय कर्माचा उदय आहे, परत असा तर वेदनीयाचा उदय आहे. म्हणून इष्ट व्यक्तीपासून दूर होण्याचं, भलेही ते धर्माच्या निमित्तात का असेना, त्यांचा संयोग एवढंच होण्याचं, त्यांचे तसे कर्म. हां, मग आता मला सांग, त्यांनी त्या कर्मापासून दूर राहण्यासाठी त्याचं दुःख भोगू नये म्हणून काय करायचं? त्याला घरात ठेवून घ्यायचं.
असं तर होणार नाही. म्हणजे उलट दुसऱ्या प्रकाराने दुःख भोगावं लागणार. म्हणून असं ते दोघं एकमेकाला समजावत आहेत की बालक म्हणतोय कर्मांचा उदय कुठेही गेलं तरी असतोच आणि तो दुःख देणारा नाही. वडील सांगतायत की त्या उदयामध्ये तू स्थिर राहू शकणार नाही. मग असं दोघांचं भांडण चाललं होतं. म्हणजे शीतयुद्ध म्हणायचं त्याला. आणि मग वडिलांनी सगळं सांगून झालं. काय काय सांगितलं होतं की तुला अशी काय जमीन तिथं सपाट मिळणार नाही आहे, तिथं काय खूप बेड चांगलं मिळेल असं नाही आहे, कुठेही झोपावं लागेल, कुठेही खावं प्यावं लागेल, जाताना सगळ्यांच्या घरी जाऊन मागून खावं लागेल, हिरिया समितीने चालताना सुद्धा काटा पायात टोचला तर कसं तू चर्या करणार, किती भयंकर परिस्थिती असणार, तिथं कोण आहे तुला सांभाळायला. यह सब आसान नाही समजना. मग कुंद बालकांनी काय म्हणलं की हेच सोपं आहे असं तुम्ही मला अनादीपासून जन्मल्यापासून शिकवलंय आणि आज तुम्ही काय म्हणताय, तुम्हीच पार्टी बदलली. म्हणजे आजपर्यंत कसं सांगत होते ते वडील, त्याला धर्माचं महत्त्व सांगत होते आजपर्यंत, आणि आज लगेच संसाराचं महत्त्व का सांगतायत. म्हणजे पूर्वी सांगत होते तेव्हा व्ह्यू काय होता आणि आता काय व्ह्यू आहे. हा, तेव्हा असं दृष्टी होती की हा कुठं काय करणार आहे आणि ह्यानी धर्म करावा, ते मागं गेलं बहुतेक. हां, तर काय सांगत होते. हां, म्हणजे पूर्वी त्यांची दृष्टी कशी होती की हा कुठं काय करणार आहे आणि करावं, धर्म करावा ही दृष्टी होती. हां, लगेच इतकं मोठं करावं असं एवढं धर्म नाही. हां असं ना, बरोबर. तुमचे आई वडील काय सांगतात सांगा आणि का सांगतात. म्हणजे जरा चांगलेच संस्कार केले असं म्हणावं लागेल आई वडिलांनी. म्हणजे त्याची स्ट्रेंथ जास्त झाली, त्यांना जरा कमी करायला पाहिजे होतं ना. तर तसं आपल्या आई वडिलांनी काय केलं तर आपले जरा जास्तच कमी आहेत. म्हणून आपल्याला आपण धर्मापासून पण दूर आहे. त्यांचं ना बरोबर आहे, जा जाऊ नये. असेच डोस द्यायला पाहिजेत उलट. काय मामा, आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो त्यावेळेस त्या संस्कारात शक्ती किती असती ना तेवढा त्यांच्यावर प्रभाव पडतो. बरोबर, ऐकू आलं का नाही. आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो, धर्मसंस्कार. मग तुम्ही किती उज्ज्वल परिणामांनी, किती विरक्ततेने, किती शक्तीने त्यांच्यावर करता हो संस्कार. जेवढं आपल्याला खरं वाटते की खरंच धर्म महत्त्वाचा आहे, धर्माशिवाय दुसरं काहीच नाही आहे, हे माझ्यामध्ये जितकं उतरलंय ना तेवढं मी त्यांच्यावर संस्कार करायला जाणार. आपल्यावरच कमी असतात संस्कार, त्यामुळं मुलांवर काय घालणार. म्हणून मुलं आजकाल धर्मात नाही आहेत. म्हणजे आपण दोष देतोय त्यांना, पण आई वडिलांनाच तेवढी किंमत नाही राहिली धर्माची. त्यामुळं तिथं त्या मुलांमध्ये तसं परिवर्तन दिसत नाही. म्हणून सांगतायत की पूर्वी त्या आईवडिलांची दृष्टी अशी की यांनी धर्म करावा, पण आता धर्म करायला चालला तर आईवडील पाय ओढतात. काय म्हणून, लय शाणा झाला थांब. इतकं काय लगेच तुला कर म्हणून सांगितलं होतं का कोण. म्हणजे घरात बस असं सांगायचं होतं त्यांना. जिस पंथ से अनंत ज्ञानी मोक्ष मार्ग में चलकर मोक्ष पहुँचे, क्या वह कठिन हो सकता है. ते कठीण नाही. मागच्या पानावर आले का मी. हां, तप की इच्छा राहिले आता. आचार्य देव ने कहा है जो स्ववश, काल हे बघितलं ना आपण पण निर्जरा करतोय, पण स्ववश करतोय का परवश करतोय, एवढं परीक्षण करायचंय आपल्याला. कशी करतोय. निर्जरा तर होणार आहे प्रतिसमयाला, पण आपण तिथं स्ववश राहत नाही. म्हणजे आपली दृष्टीच तशी नाही आहे की जे काय उदय येणार आहे ते मला त्रास देऊ शकत नाही, त्यांच्या निमित्तात मला दुःख नाही. ही दृष्टी असेल तरी स्ववश झाला, मी तर यापासून भिन्न जाणणारा आहे. ही दृष्टी असेल तर ते कर्म तुम्हाला काय परिभ्रमण करवण्यामध्ये, तुम्हाला संसारी बनवण्यामध्ये, दुःखी बनवण्यामध्ये असमर्थ आहेत.
म्हणून स्ववश होऊन निर्जरा करा तर ती मोक्षमार्गामध्ये कार्यकारी आहे. स्वसंवेदन के बल पर वेदनीय कर्म का अंत करना ही एकमात्र उपाय है. म्हणून कुठल्याही कर्मांचा अंत कसा करायचा, कुठल्याही गतीत गेला तरी कसा करायचा, असं पळून जाऊन नाही. कुठलंही द्रव्यक्षेत्र काळभाव प्रतिकूल आहे म्हणून त्या कर्मापासून दूर जाऊन त्याच्यामधून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला तर सुटणार नाही, वेगळ्या रूपाने उदय भोगावा लागणार. जसं सांगितलं होतं त्या श्रेणिकाचंच उदाहरण माहिती आहे. आता काय झालं, त्या मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला आणि मग त्याचा उदय भयंकर मिळणार हे कळालं. मग जाऊन लगेच क्षमावली केली. मग आता तो उदय येऊ नये आणि त्याचं फळ नरक मिळू नये म्हणून सगळे प्रयत्न केले. मग ते चुकवण्यासाठी म्हणून उपाय जे जे काय केले असतील ते, पण तिथंच जाऊन तेच फेडावे लागणार. मग असं अनेकांनी ते कर्म उदयाला आलेले न फळ द्यावेत किंवा तेवढं आपल्याला दुःख न हो ह्याच्यासाठी म्हणून, जसं एक मनुष्य होता आणि त्याला तो जिथं राहत होता ना, तर स्त्री होती एक जी की एकटी होती आणि ती जिथं राहत होती तिथले सगळे जे अपार्टमेंटमधले म्हणा किंवा कोण नेबर्स असतील ते सगळे वाईट आहेत अशी तिची दृष्टी. ते मला त्रास देतात, माझ्याकडं दुसऱ्या दृष्टीने बघतात, व्हॉटेवर काय असेल ते, तिची शंकित दृष्टी बरं का. आणि ती त्या सगळ्यांना दोष द्यायची. त्यामुळं मला इथं राहणं चांगलं नाही आहे, मला इथं नाही राहायला पाहिजे. तिने ते अपार्टमेंट सोडलं, दुसरीकडे गेली. झालेली घटना बरं का ही. आणि दुसरीकडे गेली तर एक घर मिळालं, असं काय छोटं मिळालं असेल जुनं वगैरे, तर तिथं राहू लागली. आणि तिथं आता तिला कोणी आणून देणार, दूध आणून देणार, कारण असं येणारे असतात ना, त्यांच्यावर दृष्टी आता की हे माझ्याबरोबर वाईट वागतात. मग त्यामुळं परत ते पण स्थान सोडलं. परत तिसरीकडे गेली तर तिला मुलगा होता एक आणि त्या मुलाला शाळेत घालायचं, तर त्या शाळेतले सगळे लोक वाईट आहेत, ते माझ्या मुलाशी नीट वागत नाहीत. म्हणजे काय म्हणायचं आहे, तुम्ही काय बदलायचं आहे हो. कर्मांचे उदय कुठेही गेला तरी कसे फेडावे लागतात. म्हणून कितीही स्थान बदललं तरी सुद्धा कर्म सुटत नाहीत. संयोग बदलला म्हणून, क्षेत्र बदललं म्हणून कर्म नष्ट होत नाहीत. स्वसंवेदन के बल पर वेदनीय कर्म का अंत करना ही एकमात्र उपाय है. म्हणून तुम्ही लोकांना बदलू नका, तर आपली दृष्टी बदला, तर सगळे उदय पण बदलतील. तप याने इच्छा निरोध, तपाने निर्जरा होते. पिताजी म्हणतात, बेटे कहने में क्या लगता है कि तप करना सरल है, परंतु दीक्षा ऐसी चीज नहीं है कि मन न लगे तो वापस आ जाओ. चला बस. काय मामा, यात्रेला गेलो आणि कंटाळा आला, काय झालं, यात्रेलाच गेल्यावर कंटाळा येतो, बाहेर फिरायला गेल्यावर कंटाळा किती येतो भैया. बास आता चला घरी. यात्रा म्हणलं की एक मंदिरात दर्शन केलं की बास की पुढं चला की असं असतंय. म्हणजे काय झालं हो, तिथं जी गोष्ट इष्ट नसती तिथं कंटाळा येतो. तिथं सांगतायत की तप करणं सरळ आहे म्हणतोय तू, परंतु दीक्षा ऐसी चीज नहीं है कि मन न लगे तो वापस आ जाओ. परत त्याच्यामध्ये रिवर्स जर्नी नाही, वन वे आहे. गलत तरीके से सही मार्ग ढोने से भी निर्जरा तो नहीं होती है. काय म्हणले, गलत तरीके से सही मार्ग ढोने से भी निर्जरा नहीं होती. म्हणजे गलत तरीके से तू जर मुनीपणा घेतलायस तर त्याच्यानी पण निर्जरा होणार नाही. तुला निर्जरेसाठी तू जर हे दीक्षा घेणार असशील तर निर्जरा होत नाही, परंतु जग हसाई अवश्य होती है. शेवटचं ब्रह्मास्त्र टाकला वडिलांनी. आता काय, बस तू आता काय म्हण, चला येतो जाऊ देत घरी, बास झालं. असं म्हणाल पोरग, पण पोरग कसं होतं, बाप से भी बडकर.
ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, बेटा हट तजो. कुंद कुंद बालक म्हणतायत, अंतरंग तप तो आत्मानंद से भरपूर होते हैं, उन्हीं की रक्षा एवं वृद्धि के लिए होने से उनमें कोई दोष लगने की संभावना नहीं है. काय कळलं? जे तप असतं त्यात आनंद असतो. म्हणजे सगळ्यामध्येच घ्या, जे काय तुम्ही षटक्रिया करतायत त्या क्रिया नाही आहे, तो एक आनंद आहे एक टाईपचा. आपण आनंद भोगतो का मामा? दर्शनाचा आनंद, पूजा करतोय तर त्याचा आनंद, स्वाध्याय करतोय, शिबिर ऐकलं, आनंद किती आला मला सांगा. चला आहे, चल ऐकव, आपला काय थोडंसं वेळ चांगलं जाते, सुट्टी आहे तर बसू जाऊन. कसं आनंद आला असला तर ते धारणा होती त्याची, आणि त्याच्या निमित्तात जी गोष्ट चांगली वाटली ना ती धरून ठेवतो, नसेल तर असंच इकडून तिकडून आले वारे गेले वारे असं. असं समयसार वाचायला जेव्हा घेतला होता ना, कधी 2010 असेल, लक्षात नाही, तर ते शिवनीचं प्रकाशन घेतलं होतं मी, जे खूप मोठं आहे, त्यामुळे दोन्ही टीका आहेत. तर मला एवढं छान वाटत होतं ते वाचताना, दोन्ही मराठी हे हिंदी संस्कृत दोन्हीचं करत होते वाचन, आणि माताजी पण त्यातनं काय सांगत होत्या. पण मला जी गाथा आवडायची ना, मी ती पाठ केल्याशिवाय सोडणारच नाही. असं एक आनंद म्हणायचं आहे की जी गोष्टमध्ये आनंद येतो ना ती सोडू वाटत नाही. मग तसं म्हणायचं आहे की सगळ्या क्रिया करताना आनंद भोगता आला तर धर्म घडला. मग त्यांनी सांगितलं म्हणून अंतरंग तप तो आनंद से भरपूर है, उन्हीं की रक्षा एवं वृद्धि के लिए होने से उनमें कोई दोष लगने की संभावना ही नाही आहे. जिथं मला आनंद येतोय तिथं मी दोषास्पद कार्य कसं करणार? म्हणजे तुम्ही मला म्हणलं ना, काय का सांगितलं हे उत्तर त्यांनी, गलत तरीके से सही मार्गाचं आचरण करशील तर तुला लोक निंदा करतील. मग ते म्हणतोय तो बालक की मी जर आनंद भोगतोय ज्या क्रियेमध्ये, ज्या परिणतीमध्ये, तर त्याची नियमाने रक्षा करणार, वृद्धी करणार, त्यामध्ये दोष लावण्यासारखं मी काहीच करणार नाही, माझ्याकडून होणार नाही तसं. असं फिर भी कोई दोष होगा तो मैं अपने श्री गुरु से पारदर्शी रहूंगा. किती सुंदर शब्दात सांगितलं. म्हणजे गुरूंकडे जाऊन मी आपलं क्षमा मागेल असं नाही. गुरूंसमोर मी असं पारदर्शी असणार की जे काय असेल ते आर्या पार. नाहीतर म्हणजे गुरु तेवढा आपल्याला निकटचा वाटायला पाहिजे, तेवढं विश्वस्त असायला पाहिजे त्यांच्याविषयी. जे काय असेल ते मी सगळं सांगून टाकू शकेल असं एक स्थान आहे ते. मग ते मागं शल्य राहत नाही आपल्यामध्ये की आपण हे असं केलंय, त्यांना समजलं तर काय वाटेल, ते मला ओरडतील का, हाकलून देतील का, काय काय प्रायश्चित्त देतील. हे जर अंतरंगामध्ये राहिले तर काय तुम्ही तप करणार हो? कशी विशुद्धी वाढणार, कसं निर्विकल्पता राहणार? म्हणून सांगतायत की मी काय करणार, जरी दोष घडले, करणार नाही, घडले तर श्री गुरु से पारदर्शी रहूंगा. त्यांनी काय होणार? मग चालतंय कधी पण केलं तर दोष, कितीही केलं तरी चालतंय असं का? मग काय बरोबर मार्ग दाखवतात. हो ना, ते गुरु काय करतील हे झालं, तुम्हाला काय फायदा त्याचा? हे राहणार नाही, परत ते आपल्या मनात पण राहणार नाही की माझ्याकडून ही चूक झाली. अजून 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 पुढं सर का की मागं चाललंय. पुढची चूक करताना मी किती सावधान राहील, कारण ही चूक मला गुरूंना सांगायची आहे म्हणल्यावर पुन्हा मला असलं चूक करायची नाही. म्हणजे खेद राहतो एक अंतरंगात. जसं सांगितलं की मी आमची आता आजी नाही म्हणायचं, त्यांनी दीक्षा घेतली होती शेवटी, तर त्यांचं अंत झाल्यावर तिथं आम्ही नियम केला की मी आणि बहुतेक आत्या असेल माझी, आम्ही दोघांनी की नळाचं पाणी आम्ही त्याग करतो आजीवन असं. आणि केला नियम, आणि नेमकं 2-3 दीक्षा झाल्यावर, सॉरी अंत झाल्यावर नाही, दीक्षा झाली होती. आणि मग दीक्षा झाल्यानंतर आजीला प्रतिमा होती घरामध्ये, आणि मग ती सवळ्याचं घ्यायची ना, विहिरीचं पाणी अंतर सवळ्यात असं वगैरे, तर तिचं आम्ही घ्यावं असं माताजींची इच्छा होती.
म्हणजे ती जे सोडणार आहे आता शरीराबरोबर ते सुटणार प्रतिमा वगैरे. महेन काय म्हणले मी आता काय चालतंय थांबते ना, इतकं महत्वाचं आहे का आपल्या दीक्षेपेक्षा? जाऊ देत मग काय काय म्हणले मी. ती प्रतिमा हा तर ती प्रतिमा ती सोडणार आहे ना, तर तुम्ही कोण घेणार आहे लगेच घ्या असं माताजी म्हणाल्या. मग मी आणि आत्यानी घेतलं काय, नळाचं पाणी आम्ही आजीवन नाही पिणार. आणि मग त्याच्यानंतर 1-2 दिवस गेले असतील. आता घरात इतकं गर्दी होती, इतकं गडबड होती, त्यामुळं सगळ्यांचं वेगवेगळं स्वयंपाक असं वगैरे होतं गोंधळ. आणि त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईम असं काहीतरी नियम घेतलेला आणि ते पाणी ठेवलं होतं बरं का किचन कट्ट्यावर. 2-3 वेगवेगळे भांड्यामध्ये वेगवेगळं पाणी गरम करून ठेवलेलं आणि मी चुकून बोरचं पाणी पिलं, नळाचं बोरचं असं काहीतरी झालं. मग मी आपलं गेलेलं आहे आपलं सज्जन म्हणे माताजी माझ्याकडून दोष झालं बरं का. म्हणजे असं मी चुकून पाणी पिले, नियम केला होता काल. तर आम्हांनी थोडं हलक्यामध्ये घेतलं आणि म्हटलं की ठीक आहे असं प्रायश्चित्त कर. हां आणि नेमकं परत दुसऱ्या दिवशी पण माझ्याकडून तसंच काहीतरी झालं. म्हणजे पर्पजफुली नाही केलं, पण नंतर ते पिल्यावर टेस्ट कळाली की हे ते पाणी नाही आहे. त्यावेळेस मी विचारलं घरात, तर ते कळालं की ते दुसरं पाणी होतं, नळाचं वगैरे असेल असं. तर मी परत गेले अम्मांकडे आणि परत म्हटलं की मला प्रायश्चित्त द्या, माझ्याकडून चूक झाली. अम्मानी काय केलं असेल? अम्मा म्हणले काय सारखं खेळ आहे इथं, असं उडवून लावलं ना त्याच्यानंतर एकदा सुद्धा पाणी पिलं नसेल आयुष्यात. म्हणजे खेळ असं वाटलं की खरंच किती मोठा आपण दोष करतोय. एकदा दोष लावायचं व्रताला तर किती पाप आहे ते. आणि असं वारंवार मी जाऊन त्यांच्यासमोर बसल्यात, त्यांनी तर काय मला काढायला बसलेत असे. म्हणजे त्यांना ते परत कधीच घडू नये अशा प्रकाराने ते स्थितीकरण करतात. मग हे सांगायचं होतं की त्यांच्याशी पारदर्शी का राहायचं, तर तो दोष मला पुन्हा सांगायला आता इतकी लाज वाटायला लागली की पुन्हा आता मीच चुकणार नाही, जाऊन सांगायचं तर लय लांब राहिलं. म्हणजे असं आपल्याकडून तो दोष परत होणार नाही. फिर भी कोई दोष होगा तो मैं अपने श्री गुरु से पारदर्शी रहूंगा, असं हे आपल्या जीवनात घ्यायचं आहे बरं का. आपल्याला जे गुरु वाटतात ना, तर त्या घरातल्याला गुरु बनवू नका बरं का. जे गुरु आहेत ना अशा गुरूंनाच आपण आदर्श ठेवायचं, ज्यांच्यासमोर आपले सगळे दोष आपण सहज व्यक्त करू शकू आणि पुन्हा ते दोष आपल्याकडून घडू नयेत, हे आपल्याला त्यांच्याकडून स्थितीकरण मिळेल. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान में छल करके अपनी आत्मा को नहीं ठगूंगा. आलोचना म्हणजे काय, प्रतिक्रमण म्हणजे काय, प्रत्याख्यान म्हणजे काय. आलोचना म्हणजे काय? वाईट मान. बरं, प्रतिक्रमण म्हणजे चांगलं मान. प्रतिक्रमण म्हणजे त्याचं प्रायश्चित्त. थांबा, ते सगळं दोषांच्या विषयीच आहे. आलोचना म्हणजे भूतकाळातल्या दोषांविषयी, प्रतिक्रमण म्हणजे वर्तमानामध्ये केलं जातं आणि प्रत्याख्यान म्हणजे भविष्यामध्ये जे दोष घडणार असतील त्याच्याबद्दल पूर्वी किंवा होऊ नयेत म्हणून पूर्वी केलेलं प्रतिक्रमण. तसं नाही, आलोचना त्या गोष्टी त्या रूपाने नाही घ्यायचं. आलोचना म्हणजे भगवंतांच्या साक्षीने आपण जे स्वतःची निंदा करतो त्याला म्हणायचं, किंवा गुरूंच्या, हां गुरूंच्या किंवा देवाच्या साक्षीने. त्याच्यामध्ये 2 शब्द वेगवेगळे येतात, एक निंदा आणि गर्हा अशा रूपाने. निंदा म्हणजे एक देवाच्या समोर आणि एक गुरुच्या समोर असे 2 आहेत. मग आपण जे त्यांना समोर व्यक्त करून सांगतो ते आलोचनेचेच हे प्रकार आहेत. मग पूर्वी मायेकडून जे दोष घडले तर ते दोष कसे नष्ट करू ह्याच्यासाठी प्रायश्चित्त मागणं. प्रतिक्रमण म्हणजे वर्तमानासाठी घेणं, आता आज झालेले दोष समजा, जे घडलेले आहेत, घडत आहेत असे दोष. आणि प्रत्याख्यान म्हणजे जसं म्हणलं की मुनी समजा किंवा आता त्यागी आहारावरून आले, तर आल्यानंतर आतापासून उद्या सकाळी जोपर्यंत निघत नाहीत आहाराला तोपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करतात. त्याला प्रत्याख्यान म्हणलं जातं का. हां, तर त्याच्याविषयी जे काय मला परिणाम चुकतील किंवा काय दोष लागणार असतील तर त्याचं प्रत्याख्यान म्हणजे पुन्हा मला ते आश्रव न होत, खाण्यापिण्याचे ते भाव न होत, याच्यासाठी म्हणून 24 तासासाठी ते आहार पाण्याचा त्याग करतात. त्याला पण प्रत्याख्यान म्हणलं जातं. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान में छल करके अपनी आत्मा को नहीं ठगूंगा. कसं छल करतात? काय छल काय?
आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान म्हणजे काय छल? म्हणजे दोष झाल्यावर ठीक आहे आलोचना करू किंवा प्रतिक्रमण करू म्हणून नाही नाही असं नाही. आता त्यांनी 10 दोष सांगितलेत त्याचे, तर त्यात काय सांगितलं की मोठा दोष झालाय बरं का, आणि मी छोटंसं करून सांगितलं जाऊन, तर हा एक दोष. परत म्हणलं सगळे संघ बसला होता आणि सगळेजण प्रायश्चित्त घेत होते, त्यात मी तसंच बोलून टाकलं आणि सांगितलं की मी कुठं नाही सांगितलं का, म्हणजे गुरुला समजलंच नाही की मी काय दोष केलाय तो, आणि मग सगळ्यांनी गुरूंनी एकच प्रायश्चित्त देऊन टाकलं, तर मला पण तेच. किंवा अजून एक प्रकाराने यांनी केला दोष आणि तोच दोष तुझ्याकडून झाला, तर तू काय करणार, ह्याला काय प्रायश्चित्त देते ते बघणार आणि मग तू घेणार, म्हणजे तूच तुझा गुरु झाला असं. लपवण्याचं, धोका देण्याचा एक प्रकार आहे तो, छल म्हणूनच म्हटलं ना. मग असे 10 प्रकार आहेत. किंवा मोठे मोठे दोष सांगणार आणि मी लय महान असं, म्हणजे मी किती प्रामाणिक, एवढे मोठे दोष, छोटे सांगणार नाही, आणि छोटे दोष सांगणार, मोठे सांगणार नाही, असे वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी हे वेगळे वेगळे जीव असतात असे. हां, आपण कशात येतो, आलोचना प्रतिक्रमण प्रत्याख्यान में छल करके अपनी आत्मा को, कोणाला ठगतोय तो, गुरुला थोडी ठगणार आहे. गुरुचं काय होतं यामध्ये, चांगलं आहे का वाईट आहे, काय काय त्याच्यामध्ये स्वार्थ पण नाही आहे, माझंच त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. असं मी छल करून स्वतःच्या आत्म्याला ठगणार नाही. अंतरंग तप के रक्षक होने से बाह्य तप भी आनंद रूप ही होने से इनमें कोई खींच कर कोई क्रिया भी नहीं की जाती है, अतः सहज ही 12 तप पल जाएंगे. काय कळलं? अंतरंग तपाचे रक्षक बाह्य तप असतात. कुठले अंतरंग तप? महेन थांब रे, 6 तप असते ते, आणि बहिरंग तप 6 असतात. मामा, अंतरंग तप कुठले आणि बहिरंग तप कुठले सांगणार मामा? गाडी चालू करून देऊ का? विसरलं प्रामाणिक. हा, अंतरंग तप म्हणजे स्वाध्याय, संयम. हा थांबा, जप तप नाही, सामायिक. समता ते मुनींचे झाले. बरं, अंतरंग तप कुठले म्हणायचे होते मला? परवा आपण घेतले होते की छडालेच्या 6व्या ढालीच्या पहिल्यांदा मुनींचे घेतले होते आपण. हा, मुनींचेच आहेत की 12 तप मध्ये. समता सम्हारे थुती उचारे वंदना जिन देवकी. वित्सर्ग म्हणजे मी जे सांगितले हे सगळे काय होते? 6 आवश्यक होते मुनींचे, समता, स्तुती वगैरे हे. पण 6 तप मध्ये काय घ्यायचे? अंतरंग तप, प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्य, स्वाध्याय, वित्सर्ग आणि ध्यान. तर हे 6 प्रकारचे अंतरंग तप आहेत. क्रिया बघू नका. वैयावृत्त म्हणजे बाहेरच्या कोणाची वैयावृत्त करायचं असं नाही. वैयावृत्तमध्ये शब्द येतो एक, वैशिष्ट्य पूर्ण ज्याची क्रिया असते अशा त्या आत्म्याची सेवा, म्हणजे आपली सेवा करणं हे खरं वैयावृत्त आहे. तर ह्याला म्हणून सगळ्याला अंतरंग तप म्हणलं. आणि बहिरंग तप कुठले? अनशन, औमोदर्य. मामा, अनशन, औमोदर्य, वृत्तीपरिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शय्यासन, काय क्लेश. वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलायला असं वाटायला मला चेहरे बघून. हां, ऐकून आहेत की काय? कारण नवीनच आहेत. तर हे अनशन म्हणजे उपवास, औमोदर्य म्हणजे कमी खाणं. हे सगळं जे काय केलं जातं ना, हे सगळं कशासाठी? अंतरंग तपामध्ये दृढता वाढवण्यासाठी, त्याची रक्षा करण्यासाठी हे सांगितलं. म्हणजे मी उपवास केला आज, का केला? जास्त प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, वित्सर्ग, ध्यान ह्याला मला सुरक्षित करता यावं, ह्याच्यामध्ये जास्त वेळ देता यावं, हे तप मला करता यावं म्हणून बहिरंग तप आहेत हे अंतरंग तपाचे सपोर्ट करणारे आहेत असं समजून घ्या. असं त्यांना सांगायचं आहे त्या बालकाला. अंतरंग तप के रक्षक होने से बाह्य तप भी आनंद रूप ही होने से
इनमें कोई खींच कर कोई क्रिया भी नहीं की जा सकती. म्हणजे उगीच उपवास केलाय ते तप म्हणता येणार नाही. असं खेच ताण कर तप नाही हो सकता असं सांगायचं आहे. म्हणून सहजच 12 तपाचं पालन होणारच. म्हणजे उपवास केलाय आणि टाइमपास करतोय असं तर त्यागीच्या बाबतीत होणार नाही. तो जास्तीत जास्त वेळ स्वाध्याय ध्यानामध्ये देणार तर ते सहज 12 तपांचं पालन तिथं होणार. आणि एक सांगितलं आत्मानुभव घेताना सामायिकाला बसलेत आणि ते निरंतर स्वसंवेदनाचा आनंद भोगतायत. किती तप आहेत? सगळे तप तिथं झाले. स्वाध्याय झाला का? स्वाध्याय कसं झाला? नुसतंच बोल बच्चे नाही तुम्ही. मामा स्वाध्याय कशाला म्हणायचं? स्वाध्याय म्हणजे पुस्तक घेऊन काढून वाचत बसणं याला स्वाध्याय म्हणतात का? स्व अधि अय म्हटलं. स्वतःच्या आधाराने मी 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 काय आहे ह्याचा शोध करणं याला स्वाध्याय म्हणायचं आहे. त्याचा अनुभव करणं आनंद घेणं याला स्वाध्याय म्हणायचं आहे. हां मग ध्यान करायला बसायला अजून कुठलं स्वाध्याय? अजून कुठलं तप? अनशन झालं, अवमोदर्य झालं, वृत्ती परिसंख्यान. कुठं वृत्तीच करायची नाही आहे. आत वृत्ती सुरू झाली हेच परिसंख्यान मर्यादा झाली. पुढं रसपरित्याग, अरस स्वरूपाचं वेदन हेच रसपरित्याग झालं. पुढं म्हणजे असं बसणं असं नाही आहे ॲक्च्युली. हां बरोबर ठीक आहे. तर विविक्त शयासन म्हणजे काय हो? कुठल्या इंग्लिशमधनं काढला तर? मामा विविक्त शय्यासन तप म्हणजे काय? मराठीत व्यवस्थित सांगा मला, काय तुम्हाला समजलं ते? आपल्याला एखादी कठोर जागा आहे, मुलांची जागा नाही, त्याच्यावर बसून ध्यान केलं किंवा जे कठीण वाटतंय किंवा कडक मुद्दाम तसं बसायचं जाऊन असं म्हणतो का? असं नाही. असं म्हणायचंय त्याच्यामध्ये त्यांची शय्या म्हणजे झोपण्याचं बेड आणि आसन म्हणजे बसण्याचं आसन. तर हे दोन्ही विविक्त असतं म्हणजे सर्वापासून भिन्न असतं. सर्वांच्या मध्ये बसणार उठणार नाहीत. इथं बसतील त्यागी तिथं बसणार नाही तुमच्यामध्ये असं म्हणायचंय. किंवा जिथं घर आहे, जिथं वस्ती आहे, जिथं वर्दळ आहे, संसारी लोकांचे रागद्वेषाचे परिणाम आहेत अशा ठिकाणी त्यांचं शय्या आणि आसन नसतं. तुमच्या घरात बेडरूममध्ये तुम्ही जागा दिली या इथं झोपा म्हटलं तर नाही झोपणार. म्हणून त्यांचं विविक्त शय्यासन तप म्हणजे ते जंगलात राहत होते असं. म्हणजे जे बसण्याचं उठण्याचं साधन स्थान आहे ते विविक्त असतं, वेगळं असतं त्यांच्या इतर संसारी जीवांपेक्षा. किंवा समजा मंदिरात आले दर्शनाला आणि असं पाठ आहे ह्याच्यावर तुम्ही बसून गेला होता आणि तिथे आले आणि त्याच्यावर मुनी बसले असं होणार नाही. जर त्या पाठावर स्त्री बसलेली असेल तर पुरुष बसणार नाही, पुरुष बसले असतील तर स्त्री बसणार नाही. आणि ॲक्च्युली गुरूंचं पण ॲक्च्युली गुरूंचं आसन वेगळंच ठेवायचं. आता ह्याच्यावर गुरुला बसू देणार नाही आपण आणि त्याच्यावर श्रावकाला बसू देणार नाही. असं एक वेगळं आसन असणं ह्याला म्हणायचं विविक्त शय्यासन. हां आपल्यावर बरोबर आहे मग म्हणूनच आपण त्याच्यावर बसत नाही. म्हणजे कोणासाठी झालं हे? त्यांनी स्वतःसाठी पालन करणं ह्याला म्हणायचं त्यांचं तप. हां ध्यानाला बसल्यावर मग सहज झालं ते विविक्त शय्यासन. कारण मी बसलोय कुठं? आत्म्यात. मग बाहेरचं कुठलं आसन राहिलं का काय? माझी वस्तू आहे, माझ्यातच मी बसलोय म्हणून ते विविक्त शय्यासन झालं. अजून थांब रे, काय क्लेश राहिलं की त्यात? हां काय क्लेश म्हणजे काय? शरीराला क्लेश देऊन तप करायचं. जसं उन्हाळ्यात कठोर तप असं म्हण. उन्हाळ्यामध्ये उपवास केला आणि समजा शिखरावर जाऊन बसलाय, मग ते त्यांच्या शरीराची शक्ती बघण्यासाठी, आपल्या परिणामांची दृढता बघण्यासाठी असं तप करतात. ज्यांची शक्ती असेल त्यांनीच करायचं आहे. उगीच त्यांनी केलं मी पण करणार शक्य नाही आहे. तू नियमाने भ्रष्ट होणार. दुसऱ्याकडं बघून आपण माझ्या आनंदासाठी मी करणार आहे, मला माहिती आहे माझ्यात किती शक्ती आहे, त्यानुसार सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काय क्लेश करणं. जसं सिंह निष्क्रीडित व्रत करतात म्हणजे काय असतं?
घास पण कवल चंद्रायण असतं ते घासानी वाढवणार. असे वेगळ्या प्रकारांनी तप करून ते शरीरापासून वैराग्य करण्यासाठी, त्याची ममत्व सोडण्यासाठी हे सगळ्या तपांचं अवलंबन घेतात. तसं करून जर ध्यान होत नसेल तर मग काय? मग करायचं नाही, हेच सांगितलं. म्हणूनच आज असा उपदेश आहे, पंचम काळामध्ये कुठल्याही जीवाला उत्कृष्ट सहन नाही. म्हणून तुम्ही उत्कृष्ट तप करायला गेला तर नियमाने भ्रष्ट होणार. म्हणून आज करा तप, पण शक्ती अनुसार, बुद्धी अनुसार, वातावरणानुसार, गुरूंच्या आज्ञेनुसार. सगळीकडे त्याला कंडिशन्स दिली आहेत. नाही मला होतंय मी करणार, तर असे उदय येतात ना, मग सगळं शुद्ध खानपान सुद्धा सोडून द्यावं लागतं. म्हणून सांगितलं काय म्हणायचं, तीव्रता नाही करायची. कुठलंही तुम्ही करणार आहे व्रत, संयम, नियम, तर त्याच्यामध्ये उग्र पुरुषार्थ करणं या काळामध्ये अलाउड नाही आहे, असं शास्त्रामध्ये सांगितलं. म्हणून जे करायचं ते एकतर गुरूंना ज्ञात आहे की ह्यांना काय करता येणार काय नाही. एकाच संघात एकाच दोषाबद्दल अनेक वेगळ्यांना वेगळं प्रायश्चित्त दिलं जातं. जसं काय झालं होतं, आज संपायचं नाही आहे. एवढं तेवढं काय, मी एक शब्दाला मला बोलायचं आहे. म्हणजे ते नाही का आदिनाथांच्या काळामध्ये नाही थांब मला वेगळं सांगायचं आहे की राजा म्हणून समोर बहुतेक आदिनाथ होते का, लक्षात नाही माझ्या आता कोण का, त्या काळातली घटना आहे. आणि त्यावेळेस सांगितलं की तिघांनी चोरी केली, तिघांनी मिळून चोरी केली आणि मग चोरी पकडली गेली त्यांची. तिघांना पकडून दुसऱ्या दिवशी ह्याच्यामध्ये आणलं गेलं, राजदरबारात राजाच्या समोर आणलं गेलं. आता तिघांना शिक्षा ठोठवायची होती. तर तिघांना विचारलं की तुम्हाला चोरी कबूल आहे का, आणि मग त्यांना प्रायश्चित्त काय सजा द्यायची होती. तर पहिल्याला इतका खेद झाला होता की आपण चोरी केली आणि राजाच्या समोर कसं जायचं, पकडलं गेलोय तर राजाला त्याची परिणती कळाली, तिघांची परिणती कळाली राजाला. त्यामुळं पहिल्याला सांगितलं, धिक्कार केला हा म्हणून, तू चोरी केली हे असं. समजा तुम्ही तिघं समोर बसलाय राजाच्या आणि तिघांनी मिळून एकच पाप केलंय. त्यावेळेस राजाने पहिल्याला बघितलं आणि सांगितलं, असं तू चोरी केलीस हा, असं एक शब्द उच्चारला. त्याला इतकं खेद झाला, जाऊन त्यांनी पाण्यात उडी मारून जीव दिला. म्हणजे दोषाबद्दल प्रायश्चित्त, एक ग्लानी अंतरंगामध्ये, मी कसं काय असं करू शकलो आणि राजाच्या समोर मी किती वाईट आहे, प्रायश्चित्त सांगायचं आहे मला, वेगळं कसं असतं. आता दुसऱ्याकडे बघितलं, दुसऱ्याला म्हटलं की तू चोरी केली, असं कसं करू शकतो तू. मग मा सांगितलं त्याला, मा म्हणजे ह्याच्या पुढं करू नकोस, आज केली आहेस परत करू नकोस असं त्याला, आणि वेगळ्या प्रकाराने दंडित केलं काय असं. मग त्याला त्याचा पण खेद, तो घरात जाऊन बसलेला तोंड काढायला नको वाटायला त्याला बाहेर. आता तिसरा होता प्रज्वल, काय झालं थांब जरा ऐक. तर त्याला पहिल्याला सांगितलं हा मा, आणि तिसरा उभारलेला असतं ना समोर असा छाती ठोकपणे की त्याला काय झालं, असं मी केलं तर खायला पहिलाच केलं होतं की मी, असं एक त्याची परिणती की आमच्याकडे कोण बघायलाय, माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी चोरी केली, असं कुठलं मोठं लय अपराध केलाय, अशी त्याची होती ना धारा. त्याला सांगितलं तोंड काळं करा आणि गाढवावर बसून दिंड काढा गावात सगळ्या. आणि ते सगळं झालं तर पठ्ठ्या दुसऱ्या दिवशी परत चोरी करायला भेटला. मग म्हटलं धिक्कार असो तुझा, असं तिसरी शिक्षा. म्हणजे राजाने त्याला नजरेतून पडला, तो वाळीत टाकल्यासारखं केलं, त्याला नगरबाह्य हाकलून दिलं. म्हणजे काय झालं, एकच काम केलं होतं का नाही, पण तिघांना वेगळी शिक्षा. मग तसं म्हटलं इथं पण कशासाठी सांगितलं, आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान तुम्ही करताय ना समोर जाऊन गुरुच्या, तर प्रत्येकासाठी एकच प्रायश्चित्त नसतं. म्हणजे तुमच्या शक्ती अनुसार ते गुरु देणार तुम्हाला जे काय असेल ते. मग तसं करायला पाहिजे. व्रत संयम तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कराल तर चालणार नाही. म्हणून जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस, अनुभव घेतो त्यावेळेस सगळ्या 12 तपांचं त्यांच्यामध्ये अंतर्भाव होतोच. मग महाराजांनी तसं लिहून ठेवलं डायरीमध्ये पण. काय सामायिकाला महाराज बसायचे तर 2.5 तास कंटिन्यू बसायचे, असं लिहिलंय बरं का महाराजांनी. आज मी पहाटे 3ला बसलो, सकाळी 6 वाजे तरी मला सोडू वाटत नव्हतं. बसा बघू,
करा ना, भाव तर करा, आपल्याला करायला यायला पाहिजे, असा उपयोग आपला स्थिर व्हायला पाहिजे, असा आपल्याला सुद्धा पुरुषार्थ आपल्याकडून घडायला पाहिजे. संस्कार करायचं तर आपल्या हातात आहे. शुद्धोम डायरी रोज वाचायची, त्यातलं 1 पान वाचा, 4 लाईन वाचा, पण एवढं छान अनुभव आहे ना महाराजांचा, रोज वाचायची. आणि वाचली असेल ना पूर्ण तरी परत परत वाचा, कारण महाराजांनी स्वतः आपले जीवन लिहिलं आहे त्याच्यामध्ये इतकं चांगल्या शब्दात आणि सहज. माझ्याकडून हा दोष झालाच, कशाला मी बोलायला गेलो त्याच्याबरोबर, का मी क्रोध केला, कशाय करायसाठी मी दीक्षा घेतली का, असं सहज लिहिलंय खूप महाराजांनी. त्यामुळं ते तसे आपल्याला पण संस्कार होऊन तसे भाव होतात. तर सगळे असे, आणि मग अनुभूती घेणार आणि मग त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करणार. ते म्हटले की असे दोष माझ्याकडून परत व्हायला नकोत, असं ते स्वतः उपस्थापित होत होते. असं आपल्याला सुद्धा त्यांच्याकडून कला मिळते, आपण कसं आचरण करायला पाहिजे, कसे परिणाम ठेवायला पाहिजेत. आणि ध्यान केलात, आत्म्याचा अनुभव केला तर त्यामध्ये इतकी शक्ती आहे की या सगळ्या दोषांना नष्ट करता येतं त्याच्याद्वारेच. म्हणून आपल्याकडून तर जास्त दोष होतात संसारी जीवाकडून. मग दिवसभरात झालेल्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून संध्याकाळी म्हटलं 1 माळ करायची असती, करतो रोज. रात्री झोपताना 1 माळ करायची, दिवसभरात जे काय आपल्याकडून दोष झाले त्याचं प्रायश्चित्त म्हणून. आणि रात्रभरमध्ये झालेल्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून सकाळी उठल्यावर 1 माळ करायची असती. रात्री काय दोष करतो? स्वप्नात होय, जेवत नाही ते, रात्री झोपेत करतो ना. आता असं पण असेल, किडा मुंगी काय डास बसलाय आणि तुम्ही कल बदलला, तुमचं काय म्हणायचं अंग बदललं, कूस बदलली आणि त्याखाली मेले जीव, समजा मुंग्या होत्या लागलेल्या, आणि त्याच्यावर तुम्ही झोपला, तुम्हाला माहीत पण नाही. मग असं हिंसा झालेली असणार. किंवा मग स्वप्नात पण जे काय व्रत घेतलेले असतील त्याला दोष लावले असतील. जेवण केलं रात्री, आपण जर भोजन त्याग असेल तर जेवण केल्यावर पण दोष लागतो. मौन घेतलं होतं आणि बडबड केली तरी दोष लागणार. म्हणजे आता भगवंतांच्या समोर गेलो म्हणा झोपलेल्या अवस्थेत, अशुद्ध अवस्थेत, मग त्याचा पण दोष लागतो. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी स्वप्न दोष पण असतील, किंवा काय लोक चालतात पण झोपेत, बडबडतात पण, मग त्या निमित्तात पण अनेक दोष होऊ शकतात. म्हणून सगळे हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह सगळ्या प्रकारांनी रात्रभर झालेल्या दोषाचं प्रायश्चित्त म्हणून 1 माळ सकाळी करायची असते. तर हे पण, आणि त्या प्रायश्चित्तामध्ये आत्मानुभव घ्यायचा, तर त्या दोषांचं सगळं प्रक्षालन होणार. म्हणून ते सांगतायत बालक की मी कुठले दोष करण्यासाठी दीक्षा घेत नाही आहे, तर त्या सगळ्या दोषांचं नियमाने क्षालन होणार आहे जेव्हा मी ज्ञानपूर्वक तपस्या करणार. आणि ज्ञानाला जाणणं हीच माझी खरी तपस्या आहे. पिताजी म्हणा की, जाने दो वनवास पिताजी मोहत जो. आता तुम्ही म्हणणार आहे जाने दो घर को. जाणा स्वतःच्या निर्दोष आत्म्याला जाणा. पहा, दोष करणे हा माझा स्वभाव नाहीच. हा मी आत्मा सर्व दोषांनी मुक्त आहे, सर्व कर्मांनी मुक्त आहे. संसार रहित आहे जाणा. संबंध, संयोग, देह, कर्म नो कर्म आदींनी रहित शुद्ध आत्मा जाणा. निर्दोष स्वरूपोहम पवित्रोहम सिद्धोहम. ओम विसर्जन. नमो हरि.